प्रत्यक्ष ऑर्डर कसा काढलाय यामध्ये पुरावा असा आहे की हा राठोड नावाचे त्यांचे जे खाजगी पी आहेत त्यांनी जे पत्र दिलंय त्या पत्रामध्ये त्यांनी हा भूखंड जो बहुजन कल्याण विभागाला देणार होता त्याचा वापर आमची संस्था गोर बंजारासाठी समाजासाठी करणार आहे, म्हणून तो आमच्या संस्थेच्या नावाने भूखंड द्या. म्हणजे ही समाजाची घोर फसवणूक आणि काही लोकांना पैसे देऊन भाड्याचे तट्टू आणून ज्या संजय राठोडच्या बरोबर एक कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याला यांनी 200 कोटीचे काम दिले आहे जलसंधारणाची, आउट ऑफ वे जाऊन 2 कोटीचं काम असेल तर 5 कोटीचं त्याचं निवेदन टेंडर तयार केलेलं आहे. त्यांनी काही माणसं गोळा करून समाजाला मिळालेल्या भूखंडाचा बदनामी केली म्हणून माझ्या विरुद्ध आंदोलन केलं. पण खरी जोडे खाण्याची पाळी कोणाची आली असेल आणि समाजाने जर त्याला करायचं असेल तर ते संजय राठोड यांना केलं पाहिजे, कारण समाजाच्या नावाखाली मिळवलेला मंजूर झालेला भूखंड हा त्यांनी स्वतःच्या घशात घातलेला आहे, स्वतःच्या मालकीसाठी, स्वतःच्या ट्रस्टच्या नावाने. आणि या सगळ्या लबाडीची गंभीर दखल लोकायुक्तांनी सुद्धा घेतलेली आहे. त्यांनी सर्व भूखंडाची कागदपत्र सादर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी सांगितलं या गोर बंजारा समाज आहे हा मुंबई लगतच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हा गोर समाज आहे आणि यांच्या व्यवस्थेसाठी एक सामाजिक भवन बांधण्यासाठी सिडकोमध्ये कुठल्याही धार्मिक कार्यासाठी किंवा समाजाला देण्यासाठी तो नाममात्र दरावर देण्याची त्याच्यामध्ये तरतूद आहे. खरं तर तेही देत असताना यामध्ये या सिडकोनी या अनुषंगाने ऑल इंडिया बंजारा सेवा संघ आहे या संस्थेने सिडकोच्या कार्यक्षेत्रात 2022 मध्ये मागणी एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे केली होती. 2023 मध्ये मुख्यमंत्र्यांनी याबाबत बैठक घेऊन सकारात्मक निर्देश दिले होते. मग मुख्य सचिव यांनी गोर समाजासाठी सुयोग्य भूखंड देण्याची मागणी सिडकोला देण्याचे निर्देश सिडकोला दिले आणि त्यानंतर बंजारा समाजाच्या वतीनं मंत्री राठोड यांनी स्वतः त्या 2 भूखंडाची पाहणी केली. त्यातील नवी मुंबई येथील सेक्टर क्रमांक 21-22 5600 चौरस मीटर म्हणजे किमान 60,000 फूट 1.5 एकरच्या वर चौरस भूखंड गोर बंजारा समाजाला देण्याचा प्रस्ताव सिडकोने राज्य सरकारकडे पाठवला. 2023 मध्ये सप्टेंबर औरंगाबाद येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गोर बंजारा समाजाला समाज भवन बांधण्यासाठी 4000 चौरस फूट जागा शासकीय दराने व 1600 चौरस फूट जागा भूखंड राखीव किमतीच्या म्हणजे 125% दराने देण्याचा निर्णय झाला. सप्टेंबर 23 मध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयात कोणत्याही संस्थेला हा भूखंड वाटप करायचा उल्लेख नव्हता. 1 नोव्हेंबर 2023 रोजी राज्याच्या नगरविकास विभागाने हा भूखंड श्री संत डॉक्टर रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्ट दिग्रस या संस्थेला हस्तांतरित करण्याचा आल्याचा उल्लेख करणारा शासन निर्णय त्यांनी प्रसिद्ध केला. आता मला सांगा की मंत्रिमंडळाच्या टिप्पणीमध्ये हा भूखंड सिडकोनी इतर बहुजन कल्याण विभागाला द्यायचा, शासनाने पैसे द्यायचे आणि त्यावर बांधकाम करायचा आणि तो गोर बंजारा समाजाला वापरायला द्यायचा, हा मूळ उद्देश. यापूर्वी सुद्धा म्हणजे अशा संस्थांना सिडकोनी भूखंड दिलेले आहेत आणि यामध्ये श्री संत रामराव महाराज यांच्या नावाने मूळ ट्रस्ट पोरादेवी जिल्हा वाशिम येथे नोंदणीकृत पोरादेवीला ही ट्रस्ट सुद्धा मंत्री राठोड यांनी जाणीवपूर्वक तेच नाव दिग्रसच्या ऍड्रेसवर देऊन नवीन संस्था स्थापन करून समाजाची फसवणूक केलेली आहे, घोर फसवणूक केलेली आहे. यावर मंत्री राठोड यांच्यावर मंत्रिमंडळाचा निर्णय डावलून स्वतःच्या खाजगी सचिवांच्या पत्राच्या भरोशावर सिडकोचे तत्कालीन अधिकारी यांनी हेराफेरी केली. यामध्ये दोघेही हेराफेरीमध्ये अडकले आहेत. मंत्री राठोड हे नियमानुसार कारवाईस पात्र आहे आणि त्या संस्थेचे अध्यक्ष पण आहे. एखाद्या चॅरिटेबल ट्रस्टला
असा लाभ घेता येत नाही सिडकोकडून. ती धार्मिकच संस्था असायला पाहिजे. म्हणजे श्री संत रामराव महाराज यांच्या नावाने मूळ ट्रस्ट पोरादेवी जिल्हा वाशिम येथे नोंदणीकृत असताना संजय राठोड यांनी जाणीवपूर्वक संत डॉक्टर म्हणजे थोडासा शब्दात फरक केला. ती मूळ संस्था आहे संत श्री रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्ट आणि आपला मूळ ते ट्रस्ट होती. याची नोंदणी क्रमांक E618 दिनांक 3/1/19 नवीन बस स्टँड जवळ तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ या ट्रस्टची स्थापना केली 19 मध्ये. या संस्थेकडे काही नाही, ऑडिट नाही, फॉडिट नाही, काही नाही. सगळे घरचे लोक. या ट्रस्टचे अध्यक्ष स्वतः आहेत. ते त्याचे सख्खे चुलत भाऊ सचिव, त्याच्या घरातली कुटुंबातली सर्व सदस्य, मंत्री राठोड यांचे सचिव विशाल राठोड यांनी जे काही पत्र दिलं त्या याच्यावर या भूखंडाची विल्हेवाट लावल्या गेली. उलट पक्षी बेकायदेशीरपणे हेरफेरीला मुख्यसमितीस दिल्याचे कागदपत्रावरून नगरविकास खात्याने याला मान्यता दिली. हा नगर राज्याच्या नगरविकासाच्या अखत्यारीत सिडकोचा कारभार चालतो. तुम्ही कॅबिनेटमध्ये एक निर्णय घेता आणि भूखंड देताना पुढच्या कॅबिनेट पुढे बदलाचा प्रस्ताव न ठेवता मुख्यमंत्र्यांना सुद्धा अधिकार नाही असा बदल करायचा. त्यांना कॅबिनेट पुढेच जायला पाहिजे. आणि मग भूखंड वाटप करताना मंत्र्यांच्या खाजगी ट्रस्टला भूखंड देताय आणि समाजाच्या नावावर खपवताय. आणि कोणी जर समाजाची फसवणूक केली म्हटलं तर 4 लोक भाड्याचे तट्टू आणून पैसे देऊन आंदोलन करून दाखवत आहे की समाजाचा अपमान झाला. हा घोटाळा सिडकोचा एक चपळ कारभार हा थक्क करणार आहे. सिडकोनी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय म्हटलं आहे. सुरुवातीला भूखंड प्रक्रियेनुसार सिडकोकडून ओबीसी विजयंती विभागाला आणि त्यानंतर गोर समाज बंधाराकडे हस्तांतरित करायचा उद्देश होता. यातील हे भूखंड एकदम धार्मिक कामासाठी असलेला सामाजिक असे लिलया बदलून टाकलं आणि सिडकोने सामाजिक प्रयोजनासाठी फक्त 4000 चौरस मीटरच देऊ शकतात. पण याला 5600 चौरस मीटर दिला आणि तोही आउट ऑफ सगळं जाऊन नियमाच्या पलीकडे जाऊन दिला. तर ही सगळी परिस्थिती पाहता आजच्या सुमारे 500 कोटी रुपयाचा भूखंड या लाडक्या मंत्र्याला शिंदे सरकारने वाटप केलेला आहे आणि याचे लाड पुरवलेले आहेत. या संदर्भात मंत्री राठोड काय म्हणतात, आपण जमीन परत करण्यास तयार आहोत. अरे पहिल्यांदा चोरी करायची आणि चोरीचा सामान वापस देतो म्हणून सांगायचा. हे धंदे यांना कसे सुचतात. म्हणजे खरं तर कुठल्याही संस्थेला देताना सामाजिक कामासाठी असेल किंवा शैक्षणिक कामासाठी असेल त्याचा टेंडर मागवण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. सिडकोनी कुठलाही टेंडर मागवला नाही. बिना टेंडरनी 500 कोटीचा भूखंड दिला. मी सुद्धा मेडिकल कॉलेजसाठी आम्ही एक भूखंड मागितला होता. तर टेंडर प्रक्रिया केली आणि त्याची बीड हायस्ट गेल्यामुळे आम्ही ते घेऊ शकलो नाही. कारण ते त्याची किंमत फार मोठी होती. आमच्या एका संस्थेने मागितलं, आम्ही नाही घेऊ शकलो कारण ती किंमत फार 500 कोटीच्या वर गेली. आणि याला 500 कोटीचा भूखंड बिना टेंडरनी त्यांच्या घशात घातला. मी तुम्हाला मूळ विषय सांगतो. या संदर्भात मार्गदर्शक तत्वानुसार जर 6 म्हणजे काय म्हणतात, हे आमचे राठोड म्हणतात, आम्ही मार्गदर्शक तत्वानुसार 6 महिन्यात काम करू शकलेलो नाही. त्यामुळे इतर कोणत्याही संस्थेने पुढे येऊन या जमिनीसाठी अर्ज करावा, त्यांना ती दिली जाईल आणि ते परत करू. या संदर्भात अखिल भारतीय गोर बंजारा जागरण परिषदेने राज्याच्या लोकायुक्ताकडे तक्रार केली. कोणी केली? गोर बंजारा समाजाने केली. अरे थोडी तरी लाज वाटू द्या. समाजाच्या नावाने मिळालेला भूखंड स्वतःच्या खिशात घालताय आणि समाजाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करताय. ही समाजाची फसवणूक गोरबंजारा समाजाची या मंत्र्यांनी केलेली आहे. एवढंच नाही तर यांनी 400 BC केलेली आहे. मूळ प्रस्ताव सामान्य खाजगी सचिवांच्या पत्रानुसार कॅबिनेटचा निर्णय वेगळा असताना तुम्ही हा भूखंड देऊ कसे शकता. सिडकोनी कसं सेन खालय, कुणाच्या दबावामध्ये हा भूखंड दिला, हा खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. म्हणून माझी मागणी आहे की हा बेकायदेशीर काम करणाऱ्या यांनी खूप बेकायदेशीर काम केलंय. या राठोडांनी 400 BC मध्ये 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 400
यांच्याकडे 2200 कोटी रुपयाची बजेटमध्ये तरतूद असताना 8000 कोटीचे टेंडर काढले त्यांनी. दीडपट टेंडर काढण्याची प्रोव्हिजन आहे. यावर तो कुशिरे नावाच्या अधिकाऱ्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे, कारण मंत्र्यांच्या इशाऱ्यावर त्यांनी काढला आणि मंत्री त्याला जबाबदार आहे. 8000 कोटीचे तब्बल टेंडर काढले आणि आज काम करणाऱ्या लोकांना पैसे दिले जात नाही, असा भ्रष्टपणा या सगळ्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतोय. मी या संदर्भातले सर्व पुरावे, मंत्री महोदयांचं पत्र पहिलं आलेलं, मग खाजगी सचिव त्यांचं पत्र आहे, बदल कशा पद्धतीने केला आहे, कॅबिनेटचा निर्णय काय होता, सिडकोचा प्रस्ताव काय होता, भूखंड वाटप करण्याचे काय आदेश म्हणजे तरतुदी आहेत, या सगळ्या गोष्टी माझ्याकडे उपलब्ध आहे. आणि या सगळ्यामध्ये जर आपण याचं एकूण विश्लेषण काढलं तर निष्कर्ष काढला तर हे यावर गैरमार्गाचा अवलंब करून भ्रष्टाचार करून हा भूखंड गैरमार्गाने मिळवलेला आहे. त्यामुळे मंत्र्यावर भूखंड तर परत दिलाच पाहिजे, पण यांनी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग केल्यामुळे 420 अन्वये गुन्हा दाखल करावा आणि याला मंत्रिमंडळातून काढावं, कारण पदाचा दुरुपयोग यांनी केल्यामुळे ते त्यासाठी पात्र आहे. दुसरे मंत्री महायुतीमध्ये फार मोठे बिल्डर, मुंबईतले बिल्डर मंत्री, हेही लाडके लाभार्थी आहेत. हा पहिला लाडका लाभार्थी मंत्री, हा दुसरा लाडका लाभार्थी बिल्डर मंत्री. आणि यांनी तर दक्षिण मध्य मुंबई मंत्रालयाजवळील 30,000 फुटाचा, ज्याची किंमत 700 कोटी रुपये आहे, ही जमीन ना नफा ना तोटा, या जमीन एक ना नफा ना तोटा यामध्ये संस्थेला प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बांधण्यासाठी 30 वर्षाच्या कालावधीसाठी भाड्याने देण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. प्राईम लोकेशनचा, कुलाब्यातील ताजच्या मागच्या बाजूला सरकारी कार्यालय इमारती नाही म्हणून भाड्याने आहे आणि जो भूखंड उपलब्ध आहे तो मात्र लोकांच्या घशात घालतायत. करोडो रुपये भाडं सरकारला इमारती भाड्याने घेऊन द्यावे लागतात. त्यामुळे वित्त विभागाने त्याला विरोध केला होता. महसूल विभागाचे सुद्धा त्यामध्ये गोलमाल उत्तर होतं, द्या नाही द्या. आणि ही संस्था खाजगी संस्था म्हणजे इंग्रजी माध्यमाची सीबीएसई आणि इंग्लिश मीडियमची संस्था आहे. यामध्ये मराठी माणसाचा काही संबंध नाही. इथे जैन समाजाच्या नावाने जरी ट्रस्ट असली तरी जैन समाजाचा या भूखंडाची काही संबंध नाही. हा बिल्डर मंत्री याच्या मागे आहे आणि या बिल्डर मंत्र्यांनी हा भूखंड ताब्यात घेण्यासाठी केलेला दबाव तंत्राचा वापर यामध्ये स्पष्ट दिसतो आहे. कारण जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन या संस्था ही शाळेच्या माध्यमातून या शाळेच्या उद्देशाने हा भूखंड दिलेला आहे. कॅबिनेट नोटनुसार वित्त विभागाने आपला आक्षेप स्पष्टपणे घेतलेला आहे. कारण यामध्ये जेव्हा सरकारचं त्यांचं म्हणणं आहे वित्त विभागाचं की जेव्हा सरकारलाच कार्यालय बांधण्यासाठी जमिनीची गरज आहे, अशा वेळी ही जमीन खाजगी संस्थेला देणे योग्य होणार नाही. त्यामुळे या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येऊ नये असं म्हटलेलं आहे. आणि मंत्रालयातील अनेक महत्वाची शासकीय कार्यालये जागेअभावी जवळपासच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली असून सरकार कोट्यावधी रुपये भाड्यावर खर्च करत आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही कारणास्तव मुख्य भूखंड देता येणार नाही असं वित्त विभागाने स्पष्टपणे म्हटलं आहे. लवकरात लवकर सरकारी कार्यालयासाठी ही जमीन संपादित केली जावी. आता हे सगळं असताना याला हे भूखंड देण्याचं काम झालेलं आहे. याची कॅबिनेट नोट माझ्याकडे आहे. कॅबिनेट नोटमध्ये भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल जिमखान्या हा वेगळा विषय. हे पुन्हा तुम्हाला याचा GR ड्राफ्ट तयार आहे, अजून दिलेला नाही. त्या ड्राफ्टची कॉपीच माझ्याकडे आहे.
कॅबिनेटच्या निर्णयानंतर GR काढण्यासाठी, परंतु बोंबाबोंब होऊ नये म्हणून कदाचित आचारसंहितेनंतर हा भूखंड त्या संस्थेच्या घशात घातला जाईल. यामध्ये मी सांगितलं की बिल्डर मंत्र्यांच्या दबावात ही जागा दिली गेली. जुलै म्हणजे 2015 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा MMRDA मुंबई मेट्रोला 3चे यार्ड बांधण्यासाठी हा भूखंड तात्पुरता MMRC कडे CL कडे सुपूर्द करण्यात आला होता, करण्यास सांगितलं होतं. 2023 मध्ये MMRCL ने नगर जिल्हाधिकाऱ्यांना भूखंडावरील काम संपल्याची माहिती दिली, मात्र सुरक्षा नेमून पुढील अतिक्रमण होऊ नये म्हणून MMRCL ने ठेवण्यात आला होता. सध्या या जागेचा वापर वाहनतळ म्हणून केला जात आहे. राज्य मंत्रिमंडळासमोर सादर केलेल्या दस्तावेजामध्ये 2019 मध्ये यांनी पार्किंगचं आरक्षण बदलवून टाकलं आणि ती शाळा असं आरक्षण केलं आणि ही जागा त्यांना, या संस्थेला हा 700 कोटी रुपयाचा भूखंड शासकीय जागेसाठी वापर न करता यांना देण्याचा निर्णय घेतला. जशी आचारसंहिता सुरू होईल हा ड्राफ्ट त्यांना देण्याचा GR हे बघा तयार आहे. फक्त याच्यामध्ये सही झाली नाही. कुलाबा महसूल विभागातील भूखंड क्रमांक 663 BBR 5 प्लॉट नंबर 105 या मिळकतीचे एकूण 2295.74 चौरस मीटर क्षेत्र जैन आंतरराष्ट्रीय संस्थेत प्राथमिक व माध्यमिक या शैक्षणिक प्रयोजनासाठी 30 वर्षाच्या भाडेपट्ट्याने देण्यात येत आहे. हे काय चाललंय? 700 कोटीचा भूखंड एका मंत्र्याला, 500 कोटीचा भूखंड दुसऱ्या मंत्र्याला, सगळे नियम धाब्यावर बसवून या भूखंडाची विल्हेवाट हे सरकार लावत आहे आणि यासाठी हे दोनही भूखंड सरकारने परत घ्यावेत आणि यावर सरकारने त्वरित कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. आणि हे लाडके मंत्री, लाडके आमदार पोचण्याचं काम आता बंद करावं, त्यांचं लाड पुरवण्याचं काम आता बंद करावं. गुन्हेगारांना आता काल परवा आपण पाहिलं, गुन्हेगारांना संरक्षण देणारच आता गृह खातं झालंय तिकडे. आणि त्यांनी स्पर्धा आहे यांच्यात. पुण्यामध्ये पोर्शे कार झालंय, तिकडे NCP अजितदादा पवार गटाच्या माणसांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मुंबईमध्ये वर्लीमध्ये झालेली घटना इटेंडरची, तो शिंदे गटाचा नेता होता, त्याचा पोरगा होता त्यामध्ये, त्याला वाचवण्याचा प्रयत्न झाला. आणि तिसरी घटना म्हणजे बावनकुळेंची. ड्रायव्हर दारू पिऊन चालवत आहे. काय म्हटलंय माहिती आहे पोलिसांनी? ड्रायव्हर दारू पिऊन चालवत आहे आणि त्याच्या बाजूला मुलगा बसला. आता दारू पिऊन जर ड्रायव्हर चालवत आहे गाडी, हे माहीत आहे, तर ड्रायव्हरला गाडी कोणी देईल का? ड्रायव्हरला गाडी देईल का? आणि तुम्ही कारवाई न करता सर्व ठिकाणी आरोपी 48 तास मोकाट सोडताय. त्यानंतर जर तुम्ही त्यांचं ब्लड टेस्ट केलं तर अल्कोहोलिक निघणारच नाही ब्लड टेस्टमध्ये. हे सगळी परिस्थिती त्या लपवण्यावर, आणि म्हणून हे सगळं काम मला वाटतं एक अजित पवार गट पूर्ण त्यांनी केलं, पुण्यात मुंबईमध्ये शिंदे गटाने केलंय. आता ह्यांना वाटलं की मी कशाला मागे राहू म्हणून भाजपच्या प्रदेशाध्यक्षाच्या पोरांनी नागपुरात केला. अशा अनेक घटना होत आहेत. याला गुन्हेगारांना आता एक नवीन पायंडा यामध्ये पडतोय की मालकानी लोकांचा जीव घ्यायचा आणि ड्रायव्हरवर नाव आणायचं. इथेही ड्रायव्हरचं नाव आलं. काम करणारा कर्मचारी असेल, ड्रायव्हर असेल, याला बळीचा बकरा करायचा आणि आरोपींना मोकाट सोडायचा. असं म्हणतात की 150च्या स्पीडनी गाडी होती. नशिबाने कोणी काही लोकांचा जीव गेला नाही, नाहीतर 10-20 लोकांचा जीव गाडीमध्ये लोक असते तर घेतले असता. यामध्ये
स्पष्ट झालेलं आहे की बावनकुळे यांच्या मुलाने भरधाव वेगात गाडी चालवल्यामुळं हे ठार केलेलं आहे, म्हणजे या केल्यामुळे ॲक्सिडेंट झालेला आहे. हे आमदार जयकुमार गोरे यांनी तर 2 लोकांचा जीव घेतला भरधाव गाडी चालवून. म्हणजे यांना आता पैशाचा माज एवढा आलेला आहे, सत्तेचा माज एवढा आलेला आहे, यांच्या गाड्या आता सुसाट जायला लागल्या आहेत. यांना लोकांच्या जीवाची पर्वा नाही. लोक मेली काय आणि गेली काय यांना काही देणं घेणं राहिलं नाही. याचाच अर्थ मला कीव येते की मुलगा गाडी चालवत होता, जर ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवत होता तर कोणीतरी जगातला मूर्ख माणूस आहे काय नंबर प्लेट काढून गाडी ठेवेल? म्हणजे यावरून तरी स्पष्ट दिसतं पोलिसांनी इतक्या आंधळेपणाने एखाद्या आरोपीला पाठीशी घालू नये. म्हणजे मुलगा दारू पिऊन नाही आणि ड्रायव्हर दारू पिऊन आहे तर मग नंबर प्लेट कशाला काढून गाडी ठेवली? ड्रायव्हरला वाचवण्यासाठी कोणी नंबर प्लेट काढेल? स्पष्ट आहे की मुलांनी हे वडिलांनी कबूलच केलंय की गाडी त्याच्या मुलाच्या नावाने, मग आरोपी मुलगा नाही. हे सर्व धंदे यामुळे कुठे दारू पेत होते त्याचे CCTV फुटेज आणायला पाहिजे. लावोरी बारमध्ये 2 मिनिटात मिळालं असतं. आता तेही कदाचित बदलापूर सारखे फुटेज गायब केले असतील. लपवण्याचे धंदे सुरू आहेत. आणि म्हणून ही निपक्ष चौकशी व्हावी, दोषी त्यांच्यावर कारवाई व्हावी. तो कोणाचा मुलगा आहे त्यापेक्षा कोणा हे धंदे करण्याची हिंमत कोणामध्ये येऊ नये. म्हणून मला सरकारला विनंती आहे, तो प्रदेशाध्यक्षांचाही मुलगा का असेल पण त्याच्या लाडक्या पोरांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. आणि त्या सरकारची जी धडपड काही सुरू आहे त्याला वाचवण्याची, याची पूर्णतः चौकशी झाली पाहिजे. मी सांगितलं पुण्याचं प्रकरण असेल त्याच्यातही वाचवण्याचा प्रयत्न झाला आणि वरळीमध्ये झालाय तेही झालंय. आता बावनकुळेंच्या मुलांचा प्रताप पुढे आलाय, तो गाडीत होता नव्हता हे सगळी चौकशीमध्ये पूर्ण येईल. पण आज तरी मात्र तो अल्कोहोल त्याच्यात आहे की नाही रक्तामध्ये हा पुरावा मात्र नष्ट करण्यात पोलिसांना यश आलं आहे. म्हणजेच त्यांनी आरोपीला पाठीशी घातलं आहे आणि आरोपीला पाठीशी घालून त्याला वाचवण्याचं काम पोलिसांनी केलं आहे हे आता स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रामध्ये मी आमदारांच्या प्रकरणावर उद्या पुन्हा बोलणार आहे. 3 आमदारांना पुन्हा भूखंड दिलेले आहे, त्यांचे लाड पुरवले आहेत. आज 2 मंत्र्यांचे भूखंड काढलेत. उद्या मी मंत्र्यांचे भूखंड आमदारांचे काढणार आहे, बिल्डरांचे काढणार आहे. टप्प्याटप्प्याने काढू, कारण तुम्हालाही बातमी द्यायला जरा हे जे दुसरे प्रकरण आहे दक्षिण मुंबईतलं ते कुठले मंत्री त्याच्याशी इन्व्हॉल्व आहेत आणि कुठलं काय? कारण की एक बिल्डर मंत्री आहेत आणि ज्यांच्या खात्यातून निर्णय झाला ते महसूल मंत्री. महसूल मंत्र्यांची टिप्पणी जी आहे किंवा महसूल विभागाची ही पूर्णतः गोलमाल आहे. मुंबईतला कुलाब्यातला भूखंड संस्थेला देतात काही कोणी 30,000 फुटाचा, ज्याची 700 कोटी रुपये किंमत आहे. तुम्ही नाममात्र भाड्यानं दिला. मी सांगितलं की यामध्ये बिल्डर, पूर्वीचा बिल्डर आणि आत्ताही बिल्डर आहे तो, त्या बिल्डर मंत्री यामध्ये इन्व्हॉल्व आहे. त्याचं नाव योग्य वेळी आम्ही तुम्हाला देऊ. मी भूखंडाचं नाव सांगितलं आहे, संस्थेचं नाव सांगितलं आहे. मला जरा ट्रस्टची नावं येऊ द्या, त्यामध्ये ते कोणत्या पदावर आहे मग मी ते बोलू शकेल. कदाचित मंत्री झाल्यानंतर ट्रस्टमधून बाहेर पडले असतील आणि मंत्रिपद गेल्यानंतर पुन्हा ते ट्रस्टमध्ये येतील. त्यामुळे आज मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही. एक दुसरा मुद्दा आहे, आरएसएसचे जे मोहन भागवत जे संघ प्रमुख आहेत त्यांनी वक्तव्य केले की शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधली. तुमचं काय म्हणणं? शिवाजी महाराजांची समाधी आणि महाराजांची खऱ्या अर्थानं मोहन भागवतजी काय म्हणतात, पण इतिहास म्हणतो महात्मा ज्योतिबा फुलेंनी शोधल्याचा ऐतिहासिक पुरावा. म्हणजे पहिल्यांदा जर लोकांच्या पुढे आलं असेल तर ते महात्मा ज्योतिबाच्या फुलेमुळे आलं. आता
हा शोध RSS कुठूनही आणि कसाही आणू शकतात. RSSची सवय आहे. तुम्ही पाहिलं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणतात सुरत लुटलीच नाही आणि इतिहासकार म्हणतात सुरत लुटली. यावरून आपल्या लक्षात येईल की त्या मोहन भागवतांची जी काही भूमिका आहे ती दिशाभूल करणारी आहे, एवढं माझं मत आहे. सर तुम्ही गृह खात्याविषयी बोललात. गृह खात्याचा कारभार त्या मान तालुक्यावरती अतिशय भयानक आहे. आमदार जयकुमार गोरेंनी 2 लोकांना उडवलं, मेले त्याच्या गाडीने. नाही आम्हाला त्यांनी एक कॉलेज हडपलंय, मेडिकल कॉलेज. त्या कॉलेजमध्ये कोरोना काळामध्ये वृद्ध लोकांवर पैसे घेतले, अनुदान घेतलं म्हणून उच्च न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले, गुन्हे दाखल करा आणि ते पोलीस उलटे सुलटे दबाव घेतले आणि ज्या व्यक्तीने याचिका दाखल केली त्यालाच ईडीने अटक केली 4 दिवसांपूर्वी. हा असा सगळा हे सगळे प्रकरण आमच्या पुढे आहे. 2 महिने थांबा, निवडणूक होऊ द्या, महाविकास सरकार आघाडीचं सरकार येऊ द्या. याचं कारण सांगतो मी आतापर्यंत 400 पत्र दिले असतील विविध गैरप्रकारांनी, विविध विभागांना. सभागृहामध्ये पुराव्यानिशी मांडलेत. त्यावर हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणाची चौकशी करत नाही, त्याचं उत्तर पण देत नाही, त्याची चौकशी करत नाही. करोडो रुपये, लाखो करोडो रुपये महाराष्ट्राचे यांनी गैरप्रकारातून भ्रष्टाचारातून कमवले, पण कारवाई होत नाही. 2 महिने थांबा. ही सगळ्या प्रकरणाची आमच्याकडे उपलब्ध सर्व प्रकरणाची आम्ही चौकशी करू. त्यामध्ये प्रामुख्याने पाहायला गेलं तर विदर्भ, मराठवाड्यात याचबरोबर इतर राज्याच्या भागात सुद्धा काँग्रेसचा याचबरोबर महाविकास आघाडी सरकार बसला असा अंदाज वर्तवला जातो. अशा पद्धतीने बघता नाही, असे सर्वे तर पहिल्या सर्वेपासून आतापर्यंत भाजपवाले थकून गेलेत. वरच्यावर सर्वे करता करता त्यांची स्थिती काही सुधारत नाही आहे, उलट कमी होत आहे. जेवढ्या निवडणुका पुढे जातील तेवढे पुन्हा महायुतीचं अधपतन होताना तुम्हाला दिसेल. पूर्वीपासूनच त्यांनी लाडकी बहीण आणण्यापूर्वी सर्वे केला, तिथेही मागे पडले. लाडकी बहीणचा हप्ता दिला 2 महिन्याचा, त्यांना वाटलं आता आमची परिस्थिती सुधारेल, बहिणी आम्हाला मत देतील. पण बहिणीने सांगितलं हे लुटारू भाऊ आहेत, हे लुटारू भावांना टॅक्सच्या रूपानं, महागाईच्या रूपानं आम्हाला आमच्या बहिणींना लुटत आहेत, त्यामुळे यांना मतं द्यायचं नाही ठरवलं. सर्वे त्यानंतर सुद्धा महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. मला पूर्णतः महाराष्ट्रातील जनतेने ठरवलं आहे की महाविकास आघाडीच्या बाजूने उभं राहायचं आणि महाराष्ट्रातील सर्व रिजनमध्ये महाविकास आघाडीला पूर्णतः लोकांचं पाठबळ आणि लोकांची महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभं राहण्याची तयारी या सगळ्या सर्वेमधून आहेच, पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती सुद्धा ती आहे. सर, केंद्र सरकारचा एक मोठा प्रकल्प येतोय BMIC नावाचा, म्हणजे 10-12 MIDC बसतील अशा मान तालुक्यात आणि त्यासाठी शेतकऱ्यांच्या, धनगर समाजातल्या शेतकऱ्यांच्या जबरदस्तीने जमिनी घेतल्यात. त्यांना काय कल्पना दिली नाही, काय नाही. आणि त्याच्यामध्ये 700 एकर जमीन BJPच्या मोठ्या मंत्र्यांची आणि 400 एकर अजित पवारांनी घेतली. बघा, समृद्धी रस्ता झाला, समृद्धी करून घेतली, अधिकाऱ्यांनी केली, मंत्र्यांनी केली, तत्कालीन आमदारांनी केली. हे पहिले माहिती करून घेतात की प्रोजेक्ट कुठे आणायचा आणि तेथील जमिनी पहिलेच घेऊन टाकायच्या. जमिनी घ्यायचा आणि स्वस्त्यामध्ये जमिनी घेऊन त्याच जमिनी एक्विजिशन करून द्यायच्या इंडस्ट्रीला आणि त्यातून करोडो रुपये कमवायचे. हे पूर्ण धंदे या सरकारचे आतापर्यंत आहे. याही संदर्भात आम्ही माहिती घेऊ आणि पूर्ण याची चौकशी करायला लावू. अशी जबरदस्तीनं जमीन घेता येणार नाही. तुम्हाला जमिनीचा रेडी रेकनरच्या 5 पट मोबदला 2013च्या भूसंपादन कायद्यानुसार द्यावंच लागेल. तुम्ही तिथे कुठेही गडबड करू शकत नाही आणि जर केली तर त्याची सर्व चौकशी करण्याची मागणी आम्ही करू आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहू. सर, लोकसभा
निवडणुकानंतर जी पद्धती किंवा ज्या पद्धतीने तुमचे नेते काँग्रेस पार्टी सोडून दुसऱ्या पक्षात जात होते, तर सध्याची परिस्थिती बदलली आहे, त्यामध्ये तुम्हाला अपेक्षा आहे की जे नेता किंवा अशोक चव्हाण असतील किंवा संजय निरुपम असतील ते परत येतील का? तुम्हाला असं वाटतं का? नाही, कोणी परत यावेत हा निर्णय आता राज्याच्या हातात नाही. मोठ्या नेत्यांच्या संदर्भात तो निर्णय हायकमांडचा आहे. येत असतील त्यांना घ्यायचं की नाही. संकटाच्या वेळेस जो सोबत होता तो खरा काँग्रेसी. काँग्रेस पक्ष अडचणीत असताना साथ सोडून पळाला तर पडपुट्याला परत घ्यायचं का की घ्यायचं नाही, हा निर्णय तो सर्वस्वी हायकमांडचा आहे. दार बंद आहेत का त्यांच्यासाठी? दार बंद करायचा विषय आम्ही आत्ता तरी दार बंदच आहे. महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे या पडपुट्यांना परत घेऊ नका. त्यामुळे आता तर दार त्यांच्यासाठी बंदच आहेत. उघडायचं की नाही तो अधिकार आमच्याकडे नाही, तो हायकमांडकडे आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे, बावन कुले के जो बेटे हैं संकेत बावन कुले, उनकी गाड़ी रैम्प की है, वहाँ पे काफी लोगों को नुकसान भी हुआ है, 2 लोग घायल हुए हैं. क्या कहेंगे, अभी तक फरार हैं वो, उनका कोई नाम चार्जशीट वगैरह किसी ने कुछ दिया नहीं है? नहीं, 2 लोगों को अरेस्ट किया गया है, ड्राइवर को भी अरेस्ट किया गया है. पुलिस का कहना है कि ड्राइवर ने शराब पी थी और संकेत बाजू में बैठा था. उनके पुलिस के स्टेटमेंट में यह आया है. मुझे ये बताइए कि कोई भी ड्राइवर अगर गाड़ी ड्राइव कर रहा है तो उस गाड़ी के नंबर प्लेट कोई निकालेगा क्या? ड्राइवर को बचाने की कोशिश करेगा क्या? और ड्राइवर दारू पीकर शराब पीकर गाड़ी चला रहा है तो बाजू में बैठने वाला क्या शांति से बैठेगा? वो लाहौरी नाम के बार में ये सब लोगों ने दारू पी थी, पूरा फ्रेंड सर्कल था और गाड़ी संकेत ने चलाई, ये सब कहते हैं. तो इसकी जांच होनी चाहिए. सीसीटीवी फुटेज चेक करो. चाहे किसी का भी बेटा हो, गलती करता है तो उसको सजा होनी चाहिए, वो बचना नहीं चाहिए. यह भूमिका सरकार की होनी चाहिए. आजकल नया ट्रेंड निकला है जहां पे अपने अपने पार्टी के लोगों को बचाने के लिए पोर्शे कार में वो टिंगड़े ने अपने आदमी को बचाने की कोशिश की. अजित पवार गुट के यहाँ पे भी वर्ली में शिंदे गढ़ का नेता था, उसके बच्चे ने वो इंसिडेंस किया, उसको भी बचाने की कोशिश की. वो 48 घंटा क्या 3 दिन मिला नहीं. उसके बॉडी में क्या अल्कोहल दिखेगा, उसके ब्लड में क्या मिलेगा? यही प्रकार इसके बारे में भी हुआ. उसको गायब हो गया, अब पकड़ में आएगा तीसरे दिन, उसके पास में कुछ शराब का ब्लड में टेस्ट में कुछ नहीं दिखेगा. तो ये नया ट्रेंड है. इंसिडेंस करो, गाड़ी भगाओ, लोगों को मारो, ड्राइवर के ऊपर इंजाम करो और सही सलामत छूट जाओ. ये होम डिपार्टमेंट का नया काम अभी शुरू हुआ है. सर उनका कहना है उन्होंने किसी को कॉल नहीं किया है, किसी तरह का दबाव नहीं है पुलिस पे. नहीं, कॉल करने की जरूरत ही नहीं है, नाम ही काफी है. अब कॉल किया नहीं किया, कौन से नंबर से किया, करने वाला थोड़ी सच बोलेगा. अगर सच बोलते तो आप अभी तक कार्रवाई होती. नागपुर सिटी पर दबाव है क्या? क्योंकि कल तक संकेत का नाम नहीं सामने आ रहा था, ये बताया जा रहा था कि ऐसा मैंने सुना है कि जिनके गाड़ियों के नुकसान हुआ है सबको बुलाकर बावन कुले जी ने समझाया और उसके बदले में कुछ गाड़ी का जितना नुकसान हुआ है वो भी कुछ मुआवजा दिया. इसीलिए प्रकरण सामने आने में थोड़ा लेट हुआ. सोशल मीडिया से जब प्रकरण उठा तब पुलिस के लिए कार्रवाई करना अनिवार्य हो गया, जरूरी हो गया और पुलिस ने कार्रवाई की. फिर भी जो मेन आरोपी है उसको अभी पुलिस अभी तक कार्रवाई नहीं की. हम यही मांग करते हैं कि कोई किसी का बेटा क्यों न हो, कानून सबके लिए सरीका है. अगर वो गलती किया है तो उसको तुरंत कार्रवाई करो. निष्पक्ष जांच आपको एक्सपेक्ट करेगी, जैसा आप दावा कर रहे कि मेन गाड़ी वो चला रहा था, लड़का चला रहा था, ऐसी जानकारी. तो निष्पक्ष जांच कैसे होगी जब पुलिस पूरे सीसीटीवी फुटेज को निकाल, जहां जहां से गाड़ी गुजरी है पता चल जाएगा. और शराब अगर ड्राइवर शराब पी के बैठा है तो गाड़ी के नंबर प्लेट कौन निकालेगा? ड्राइवर को बचाने की कोशिश करेगा क्या? मैं तो ये पूरा अछूबा देख रहा हूं. पहली बार ड्राइवर गाड़ी चला रहा है, एक्सीडेंट किया है तो नंबर प्लेट उठाओ और गाड़ी में डालो, छुपाओ. ओवर स्पीडिंग थी कार और शराब के नशे में संकेत पुलिस के चला रहे थे गाड़ी, आप ये कह रहे हैं? पुलिस की देखो क्लियर कट है, सीसीटीवी फुटेज देखो और ये जांच फेयर हो तो ये सब लोग पकड़ में आएंगे. सर लाहौरी बार का आप जिक्र करें, क्या वहां से कुछ आपको इनसाइड इन्फो मिल पाएगी? हमने यही कहा है कि वो सबका कहना यही है. उसके 2 आरोपी मिले थे,
उन्होंने भी अपने बयान में कहा कि हम लाहौरी बाग में बैठे थे, वहाँ पे हमने 1-1.5 बजे खाना खाया, ड्रिंक्स किया, ये सब बोल रहे थे। तो उससे ही पता चलता है कि लाहौरी बाग में पता वो लोग बैठे थे, उसकी इंक्वायरी हो और सीसीटीवी फुटेज चेक करे तो किसने शराब कंज्यूम किया वो पता चल जाएगा। सर इसके अलावा सर सुशील कुमार शिंदे जी का एक बयान है जिसमें वो कह रहे हैं, जब मैं गृह मंत्री था लाल चौक में घूमता था, लोगों से मिलता था, मुझे बहुत पब्लिसिटी मिली, लेकिन मेरी अंदर से ही मुझे बहुत डर लगता था। केंद्रीय गृह मंत्री होने के बावजूद इस तरह का बयान दे रहे हैं। बीजेपी का कहना है कि गृह मंत्री होने के बावजूद तो कश्मीर में उस समय उन्हें घूमने को डर लगता था, आज कश्मीर फ्री हो गया 370 के बाद। तो जाए प्राइम मिनिस्टर और होम मिनिस्टर, बिना संरक्षण से वहां घूमे। जो प्रचार के लिए भी पार्लियामेंट में नहीं गए वो दूसरे के ऊपर आरोप लगाएंगे क्या? पता है, सबको पता है कि कश्मीर की क्या स्थिति है। 10 साल में कितने टेररिस्ट पकड़े गए, मारे गए, कितना अटैक हो गया। सादा मणिपुर में आजकल एक वीडियो देख रहे तुम, छोटे बच्ची को शूट किया जा रहा है, धज्जियां उड़ चुकी है और ये यूक्रेन रशिया का युद्ध थमाने को जा रहे। गांव जल रहा है, घर जल रहा है, वहां पर नहीं जा रहे और वहां जा रहे। तो ये सब इवेंट करना, झूठ फैलाना, फेक नैरेटिव तैयार करना, ये सब इनका धंधा ही पड़ना है। लेकिन ये मैं- आपके नेता बोल रहे हैं ना सर, कौन सुशील कुमार शिंदे क्या बोले? तो डर लगा है, स्वाभाविक है। अगर बोला है तो उन्होंने सच बोला है कि जब घूमते थे जिम्मेदारी करके घूमना पड़ता था, दिल में डर था फिर भी घूमते थे। ये हिम्मत चाहिए। अगर इनमें डर नहीं है तो घूमे ना, वहां पे जाने ना प्रचार में। डर है तो, डर नहीं है तो ये जा सकते क्या? प्रचार के लिए भी नहीं गए, बाकी तो छोड़ दीजिए। बिना संरक्षण से जरा घूम के आए गाड़ी में बैठकर, तो पता चलेगा कितने में कितना दम है। चलो, थैंक यू। सर असदुद्दीन ओवैसी का स्टेटमेंट आया है। गठबंधन करना चाहते सर, ओवैसी ने गठबंधन का प्रस्ताव दिया है महाविकास आघाड़ी को। क्या आप लोग तैयार है सर ओवैसी को साथ लेने के लिए? बीजेपी की बी टीम कहा जाता था। नहीं, अब उनका प्रस्ताव आया है, उन्होंने कहा है बोलना और प्रस्ताव देना लिखित रूप से कि हमें ये जगह चाहिए या हमें इस जगह पर हमारा इंटरेस्ट है और इसीलिए हम लोग अलायंस करना चाहते हैं, ये अभी तक आया नहीं है। तो इसीलिए बोल के एक परसेप्शन तैयार करने की कोशिश ओवैसी की दिखती है। अगर वो हमारे सीपी साहब को फोन करते, कांग्रेस प्रेसिडेंट को या शीर्षस्थ नेताओं से फोन पे बात करते कि हम लोग इंटरेस्टेड है, टीवी पे बात करने से अलायंस नहीं होती। सर वो दलील दे रहे हैं कि उनकी बात बैठक हुई सर, आपके बड़े नेताओं के साथ बैठक हुई, ऐसा दावा कर रहे हैं कि पहले दौर की बातचीत हुई और सकारात्मक संकेत भी मिले थे, लेकिन अब शांत है आप लोग। नहीं, ऐसा कुछ मुझे नहीं लगता है। अगर है तो किसके साथ में बैठक है वो ओवैसी जी बताए। 25 जागांवरती महायुती ही मैत्रीपूर्ण लढत करणार आहे अशा पद्धतीची चर्चा समोर येते। तुम्ही कशा पद्धतीने बघता? आगामी निवडणुकांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार का? नाही, चांगला आहे। 25 होत आहेत म्हणजे सुरुवात आहे, आलवेलायक आहे। 25 जागावर जर मैत्रीपूर्ण लढत होत असेल, अजून निवडणुकीचे सीट वाटपाचं, सीट शेअरिंगचं काम सुरू होण्यापूर्वी 25 जागावर यांचं ताळमेळ नाही। 25 जागावर एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकत आहेत। निवडणुकीच्या तारखेपर्यंत म्हणजे फॉर्म भरच्या शेवटपर्यंत हे 288 जागेवरही हे निवडणुका काय म्हणताय तुम्ही शब्द मैत्रीपूर्ण। हाँ सर अजित पवार अमित शाह से मिलने हाँ 2 दिन के दौरे में शामिल नहीं हुए, उन्हें एयरपोर्ट पे मिलना पड़ा। मुख्यमंत्री पद के लिए वो चिंतित है, ये चिंता उन्होंने वहां जताई, ऐसी खबरें आ रही है। देखो भाई, मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री अजित पवार ये दोनों का बिल्कुल जमता नहीं है, पूरे महाराष्ट्र को पता है। आपस में इनकी लड़ाई, इनकी फाइल वो दबा के रखते, इनकी फाइल वो दबा के रख रहे। सब काम जो चल रहा है कमीशन खोरी के लिए चल रहा है। जिनको जिनका हिस्सा मिला तो तुरंत साइन हो जाती है। सब हिस्से के लिए लड़ाई चल रही है और कमीशन इतना बढ़ चुका है, करप्शन इतना बढ़ चुका है कि ये लड़ाई कोई वैचारिक नहीं है।
फाइल से लड़ाई शुरू होती है तो इसका मतलब यही है उस फाइल से जो मिलना है वो नहीं मिल रहा है, और ये दोनों आपस में, दोनों क्या तीनों भी दिखावा दिखा रहे। और आज के तारीख में महायुति के अंदर में जो वार चल रहा है वो कल ये वार एक मेक के ऊपर आगे हद के बाहर भी जा सकता है। और ये जो अलायंस है, युति है, ये महाराष्ट्र की जनता को न्याय नहीं दे सकती। ये केवल सत्ता के लिए और सत्ता से पैसा कमाने के लिए ये अलायंस बनी है, ये महाराष्ट्र की जनता भी पहचान गई है। चला।